नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सूर्यकांत पगारे. या व्हिडिओच्या माध्यमामधून सर्व शेतकरी बांधवांचे मी सहर्ष स्वागत करतो. आज आपण सायखेडा, तालुका निफाड, जिल्हा नाशिक इथं आपण आलो होतो. उन्हाळा हंगामामधील आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपरवर कांदा पिकाच्या या ठिकाणी उत्पन्न घेतलेलं आहे. आता हा सध्या प्लॉट काढणीस आलेला आहे. आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून शेतकरी त्यांनी आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपरवर कांदा पिकाचं कशा प्रकारे व्यवस्थापन केलं, कशा प्रकारचं नियोजन केलं, हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव संजय शिवाजी गुगे, राहणार सायखेडा. आम्ही दरवर्षी ना पारंपरिक पद्धतीनं फ्रंट कांदे लावायचो. त्यानंतर आम्ही आमच्या लक्षात आलं शेजारी विराजवाले कायम कांदे लावते 2 वर्षापासून मल्चिंग पेपर. त्यांचं बघून आम्ही पण आता मल्चिंग पेपर यंदा कांदे लावले. तर 4 फुटाचा बेड वाढला आम्ही. त्याच्यानंतर 2 नळ्या टाकल्या त्याच्यावर ड्रिपच्या आणि 4.5 फुटाचा पेपर आहे. 4 इंच 4x4 चे होल आहे त्याच्यावर. एका लाईनीला 10 आहे. तर असे एकरी 2.5 लाख काडी बसती. आणि आपण वाफे पद्धतीने जर केले तर 1.5 लाख काडी बसते. त्याच्यामुळे आवरेज जास्त वाढत पेपरवर लावल्यामुळे. आणि सुरुवातीला तुम्ही याचं नियोजन कसं केलं मग? असं सुरुवातीला आम्ही याचे बेसल डोस टाकला पाहिजे. बेसल डोस मध्ये काय काय टाकलं? ब्रँजियर, पॉलिसल्फेट आणि बॅक्टेरिया टाकल्या. ओके ओके. ते टाकल्याशिवाय पुढचं नियोजन. बेसल डोस याच्यामध्ये याच्यात ना मल्चिंग पेपर खूप महत्वाचं आहे. कारण आपण नंतर त्याला काही करू शकत नाही. बरोबर बरोबर. त्याच्यावर बेसल डोस या मल्चिंग पेपरच्या कांद्यामध्ये खूप महत्वाचा ठरतो. कारण तुम्हाला नंतर तुम्ही रासायनिक खताचा वापर करू शकत नाही. तुम्हाला अवलंबून येईल. त्याच्यात विषय असा आहे की याच्यात 2.5 लाख काडी बसती. बरोबर. त्याच्यामुळे काडी संख्या वाढल्यामुळे ॲव्हरेज वाढत कांद्याचं. 4x4 इंच होल राहतं, त्याच्यामुळे काडी जास्त बसल्या जातात. आणि याच्यात दुसरी गोष्ट म्हणजे काही याच्यात निंदायची गरज नाही पडत. कारण पेपर असल्यावर तण तुमचं किरकोळ राहत. तुमच्याकडे जे तणाचं आहे त्याचा खर्च वाचतो, तण नियंत्रणाचा खर्च वाचतो. बरोबर. जो पेपरला खर्च लागतो तो त्याच्यात येऊन जातात. बरं, मल्चिंग पेपर टाकल्यामुळे अजून काय फायदा होतो बॉस? मल्चिंग क्वालिटी एक साईज माल तयार झालाय बघा. एक साईज माल तयार झाल्यामुळे ना चट्टा, उन्हाचा चट्टा चुट्टा लेट जरी झाली थोडीफार काढायला लेबर अभावी, तर उन्हाचा चट्टा वगैरे काहीच नाही. एक साईज कांदा आहे, गोल्टीचं प्रमाण कमी आहे आणि याची टिकवून क्षमता ही आपल्या कांद्यापेक्षा खूप जास्त आहे. कारण पेपर खाली माल असल्याला चट्टा पडत नाही उन्हाचा. आणि कांद्याची क्वालिटी आणि साईज आणि एक साईज क्वालिटी माल राहतो. बरोबर. आणि आता काढणी चालू आहे, लेबर चालू आहे. एकरी जवळ 300 क्विंटल माल निघायला पाहिजे. 350 क्विंटल म्हणजे निघाल. त्याच्यात आहे ना पाण्याचं नियोजन असं केलं, पाणी कमी लागतं द्यायला. पाणी का कमी लागतं? हे पेपर म्हणून ओलावर टिकून राहतो. दिल्यानंतर लवकर भरावं लागत नाही. किती दिवसाला तुम्ही पाणी देता मग? 20 दिवस लागत. 15 दिवसाच्या पुढेच 20 दिवस दरम्यान द्यायचं पाणी. आणि एकदा लागवड केल्यानंतर 26, 27, 28 दिवस पाणी द्यायला नकोय. कारण लवकर पाणी दिल्यानंतर ते कांदे मुळी चालत नाही. मग किती तास पाणी देता तुम्ही मग? याला 6 घंटे पाणी देतो. 6 घंटे पाणी देतो. ओके. मल्चिंग पेपर कांदा लावल्यामुळे ना हे कांद्याचं तल्प उन्हामुळे संरक्षण होतं. चट्टे चुट्टे पडते नाही. बरोबर. आणि त्याशिवाय कांदा एक साईज सारखा आहे. म्हणजे कांदा टर्ल सोडत नाही. टलकर सोडत नाही. आणि उन्हा किती ऊन पड थोडं लेट झाले काढायला, चट्टे सुट्टे पडते नाही. म्हणजे उन्हापासून तुमचं कांद्याचं संरक्षण होतं. साठवणुकीमध्ये याचा काय फायदा होता? अजून कांदा क्षमता वाढते. साठवून क्षमता आहे ना टिकवून शकता जास्त वाढते. आणि तुम्हाला आता कांदा तुम्ही केलेला आहे, तुम्हाला काय अपेक्षा आहे? किती उत्पन्न भेटेल तुम्हाला? असं आता याच्यात आम्ही सांगितलं एकरी ना 300 क्विंटल माल निघायला पाहिजे. आता कळलं, आता काढल्यानंतर 2-3 दिवसात होईल यायचं काढायचं. ओके. लक्ष देतोय. अपेक्षा 300. मी 2 वर्ष कांदा करतोय. माझ्या अनुभवानुसार 300 क्विंटल माल निघाला. बरोबर. तुम्ही मल्चिंग पेपर कांदा पिकाचं नियोजन केलं, त्यासाठी तुम्ही असं कोणाचं काही मार्गदर्शन वगैरे काही घेतलं होतं का? घेतलं ना. आमचे गोदानगरला विराज अॅग्रो सर्व्हिसेस यांचे संचालक, यांचं दुकान आहे. यांचं मार्गदर्शन शेतकरी पण आहे. हो, शेतकरी आहे आणि मोफत सल्ला पण देता. व्यावसायिक पण आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही कांदा पिकाचं नियोजन केलं? सगळं मार्गदर्शन द्यायचं. आणि 5च पाणी लागले. हा ना. हो. मग फायदा झाला का तुम्हाला? 100% फायदा झाला. जे औषधाचं शेड्यूल आहे ना, हे सर्व अक्षय कुटे, विराज अॅग्रो सर्व्हिसेस, वादनगर यांच्या मार्गदर्शन खाली ना, त्यांनी जस्ट सांगितलं त्या पद्धतीने केले आम्ही. ओके. म्हणजे तुम्हाला एकंदरीत
हे जे कांदा पिकाचं तुम्ही व्यवस्थापन केलं, नियोजन केलं, तर याच्यातून तुम्हाला 100% फायदा झाला. 100%. कांदे काढायला हे सोपे सोप्या जातं का? ठिकाणी कुदळ्या लागत खंदून कुठं? काढायला कुठं कुदळ्या लागत आहे? बांधायला लागत त्या दुसऱ्या रानामध्ये ना, हा इथं कांदे काढायला कसं आहे? चांगलं आहे ना. मग एकदा काढून दाखवा ना आम्हाला. बघा शेतकरी मित्रांनो, म्हणजे कांदे काढायला पण एकदम सोपं. हे बघा, हे बघा कांद्याची साईज एक साईज कांदा आहे सगळा. एकच सारखं बस. त्यानंतर फुगवणीसाठी ब्रँड लिक्विडचा वापर केला होता, ज्यांनी मांड आणि साईज कांद्याची चांगली होती. बरोबर. आणि बाकीचं शेड्यूल 100%. बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपले जे घुगे म्हणून शेतकरी, तर त्यांनी यावर्षी मल्चिंग पेपरवर आधुनिक पद्धतीने उन्हाळ कांदा पिकाचं नियोजन केलं होतं आणि त्यांना यावर्षी साधारणतः 30 टनापर्यंत ऍव्हरेज भेटल अशी त्यांना अपेक्षा आहे, म्हणजे अपेक्षित आहे. तर त्यांनी जे कांदा पिकाचं जे नियोजन असेल, व्यवस्थापन असेल, म्हणजे तुमचं खत व्यवस्थापन असेल किंवा औषधाच्या फवारण्या असतील, तर त्यांचं जे शेड्यूल जे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमामधून आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणार होतो. कांदा पिकाचं नियोजन करा आणि आपल्या कांदा पिकाचं उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी प्रयत्न करा. धन्यवाद. धन्यवाद.